पर्सनॅलिटी आहे आणि मी आत्ताच या पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांना तर ओळखतोय मी खूप टायमापासून, पण बाप रे, एवढी ब्रिलियंट, इंटेलिजंट, मी काही जास्ती पुढे बोलत नाही, त्यांचं स्वागत करतो आपल्या ह्या APN शोमध्ये. तर नन अदर दॅन डॉक्टर मिलिंद जोशी. नमस्कार. नमस्कार. आपण तेव्हाचे प्रिन्सिपल इंटरव्ह्यू घेताना की तुम्हाला पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी देते. अरे वा. तेवढं होतं की पहिला नंबर मी सोडला नाही कधी. 1989 जो मी जेबीत लागलो ते मी स्वेच्छानिवृत्ती 2022 घेईपर्यंत 32 वर्ष. ओके. तर अॅनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे आम्ही गमतीने म्हणायचो जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ अॅनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजे कसलाही अनालिसिस. ओके. म्हणजे आमचं PhD चालू असताना एक दगड घेऊन एक आले की हा अजंठा वेरूळ मधला दगड आहे, हो, त्याचं अनालिसिस करा. मग दुधाचं अनालिसिस, फूड अनालिसिस, चॅलेंज ह्या असे खूप असतील, पण आपण जाऊ पुढे. पण एखादं कुठलं आठवणीच तर असं कधी चॅलेंज आलं आणि ते तुम्ही? दोन सांगतो, गमतीशीर सांगतो आणि दुसरं ॲज अ पार्ट ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटी. एक असं होतं की तुम्ही हल्ली ऐकलं असेल US FDA, म्हणजे जगभरातले जे FDA असतात, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ते भारताच्या आमच्या सगळ्या फॅक्टरीजना इन्स्पेक्शनला येतात. सो इट्स अ चॅलेंजिंग. सगळे अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, भरपूर सगळे. बरोबर. तर त्यातली मग नंतर आमची मैत्री पण झाली, म्हणजे चांगले संबंध. तर एकदा एक इन्स्पेक्टर आली होती आणि आय एम ऑल टॉकिंग अबाउट 2000च्या आधी, 25 वर्षापूर्वी आधीची गोष्ट. तर तिला हत्ती बघायचा होता. त्याला मी PhD. तुम्ही काय म्हणून सुरुवात केलेली? आय स्टार्टेड एज अ चीफ अॅनालिस्ट, म्हणजे लॅबोरेटरीचा प्रमुख, अॅनालिसिसचा प्रमुख, कारण माझी PhD पण अॅनालिटिकल केमिस्ट्रीची. तर आणि त्याने फोन केला आणि काहीतरी मला विचारलं. म्हणजे पहिला धडा पहिल्या दिवशी शिकलो की अमुक एक झालंय का. भारतीयांमध्ये ना जरा ही एक म्हणजे उणीव आहे. खरंच, आपल्याला सगळं माहितीच असतं. खरंच, सगळंच. आपण काय उत्तर देतो, जून महिना आहे ना, पाऊस पडणारच. आपल्याला एक सवय लागते तशी. हे सगळं मी म्हणते तसं. सर म्हणजे रमेश त्रिंबक साने, डॉक्टर साने, ते रुईयाचे प्रिन्सिपल होते फॉर द लॉंगेस्ट पिरियड ऑफ द टाइम. 13 वर्ष ते रुईया कॉलेजचे प्रिन्सिपल होते. त्यांच्याकडे PhD केलं मी. पण तेच रुईया नाक्यावरती जयेश नावाचं हॉटेल होतं, तिथे बाहेर विद्यार्थ्यांबरोबर चहा पीत, मसाला दूध, डिंक लाडू, आणि आपण माझ्या वेबसाईट विषयी बोलू तेव्हा सांगेन, कोल्हापूरला आम्ही गेलो होतो, इंडियन सायन्स काँग्रेस. तर तुम्ही 32 कंट्रीजला व्हिजिट केलेली आहे. तर 32 कंट्रीज इज नॉट अ स्मॉल. म्हणजे असे जात असतील, पण असा बारीकच पहिल्यापासून माझी अंगयष्टी. तर पहिला परदेश प्रवास हा ऑफिसमधून, GB मधून कामानिमित्त इथिओपियाला झाला. माझ्या मित्रांनी मला चिडवायला यायचं की अरे इथिओपिया आहे म्हणून तुझं सिलेक्शन झालं. तर 100 जण मिळतील. मी सद्दाम हुसेनच्या राजवटीत इराकला 2दा जाऊन आलोय. आय वॉज पार्ट ऑफ WHO ऑर्गनायझेशनचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून होतं माझं. कारण मी मॉस्कोला होतो डिसेंबरमध्ये, विंटरमध्ये, -30. बापरे. आणि बगदादमध्ये होतो उन्हाळ्यामध्ये +52. एक्स्ट्रीम. हा, तेव्हा ही काया -30 ते +52 मध्ये राहिलेली आहे. त्याच्याच आहेत दोन्ही. तर मोठ्या अशा जायंट SUV असायच्या, सुंदर एअर कंडिशनिंग, बाहेर वाळवंट. आणि डॉक्टर परुळेकर आणि मी दोघे होतो, अजून दोघे होते. झोपले सगळे खूपसे. प्रवास रात्रीचा व्हायचा कारण उन्हाळा नको म्हणून. आय वॉज यंगेस्ट आणि ही वॉज एल्डेस्ट. म्हणजे हे तेच म्हणाले. मी त्यांना विचारलं की म्हटलं ते कोणते, डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, राईट, त्यांच्याकडून शिकले ते, की पहिल्या ओपन हार्ट सर्जरीचं सांगाल का तुम्ही. ऑन द रिव्हर ऑफ बॅबिलॉन फेमस गाणं. करेक्ट. तर बॅबिलॉनला गेलो, मग कर्बलाला नेलो. आम्ही ऑलमोस्ट सगळे मराठी हिंदू, आणि ते कर्बला ठीक आहे बघायला छान, हा प्रेक्षणीय स्थळ ते, म्हणून तिथे गेलो. मग तिथे आम्हाला कॉन्फरन्स रूम मध्ये बसवलं आणि ते मौलवी आले आणि ते अरेबिक भाषेत काहीतरी बोलत होते, भाषण त्यांचं असेल धार्मिक. ते माझ्या शेजारी एक पंडित म्हणून खूप ज्येष्ठ भोकाडमध्ये होते, ते होते. आमची गंमत, वी वर ऑल पार्ट ऑफ अ टीम. तर आणि खरंच मला ऐकू आलं. मी त्यांना गमतीने म्हटलं की बघा ते जोशी म्हणाले बघा काहीतरी बोलता की बघा म्हणजे जोशी कसे सगळीकडे असतात, पण ते म्हणतात टू एन्जॉय अन ऑमलेट यू नीड नॉट ले एग युअर सेल्फ. ऍक्सिडेंटली. खरंच. पण आणखीन एक यांची आवड आहे, म्हणजे मला माहिती आहे आता हेच बघताना, की कासव तुमचं कलेक्शन
त्याची सुरुवात कशी झाली? ती म्हणजे हा विषय असा एकामधून एक आपण जस्ट गप्पा मारतोय. नक्की नक्की. मला वाटतं तुम्ही फोटो दाखवाल. हो, फोटो राऊंड मध्ये आपण ते सगळं बघणार आहोत मित्रांनो. 140 कासव आहेत माझ्याकडे ना, शेणाची, मेणाची, सगळ्या प्रकारची. तर इथपासून ते स्वॅरोस्की मध्ये पण. आणि मग एकदा तुम्हाला छंद झाला ना की मग ते गमतीने मी बायकोला नेहमी म्हणतो, आपण जी साडी घेतली ना की मग तशा साड्या दिसायला लागतात. अगदी अगदी अगदी. तसं माझी नजर आता कासवांकडे जायची, की गेलं की कासव. म्हणजे अहो कधी कधी देवळातलं कासव उचलून आणावं असं वाटायचं. ती भरली. त्यामुळे आता बायको ओरडते, अजिबात कासव आणायचं नाही. त्यामुळे मी आणि अर्थातच ऐकतो बायकोचं सगळं. त्यामुळे आता मी गंमत केली, मी प्राणी बदलला. मी आता घुबडं जमवतोय. 12 घुबडं झाली. इट वॉज अ मोस्ट अनएक्सपेक्टेड थिंग यू डिस्कवर्ड ड्युरिंग युअर ट्रॅव्हल्स. असे अनएक्सपेक्टेडच्या आधी एक, आणि कारण जे भारताला गरज आहे आणि आता कुंभमेळ्यात ते दिसलं. तुम्ही जाऊन आले आहेत आणि तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, ऐकायचा यांचा स्वतःच्या, म्हणजे त्यांच्या युट्यूब चॅनलवरती ते सांगतातच, पण आपल्या माध्यमातून पण ऐकणार होता. पण दुर्दैवाने आता मोदींनी स्वच्छ भारत वगैरे सुरू केलं म्हणून, पण पहिल्यांदा मी जो गेलो कधी 1994 साली गेलो. म्हणजे आता 30 वर्ष होऊन गेली, 31 वर्ष. मी परदेशी सुद्धा जातोय. अगदी ते अजून आपल्या सोशल एटिकेट्स आपण म्हणतो, आपल्या डीएनए मध्ये नाही, रांग आपण लावणार नाही. म्हणजे मी सगळ्यात गमतीने म्हणतो, आपण नाटक बघायला जातो, शिवाजी मंदिर, गडकरी रंगायत छान, बाकी. आणि मध्यंतरामध्ये एकमेकाच्या खांद्यावरून असा तो बटाटा वडा घ्यायचा. अगदी अगदी. पण काय लाईन लावायची. आणि त्याच्यात मजा, मला पहिला मिळाला, काहीतरी मिळवलं मी, की बटाटा वडा तर मिळाला. रांग लावली तर सगळ्यांना मिळेल ना. अगदीच. तर ते एक एक्सपेक्टेड. आणि अनएक्सपेक्टेड वॉज सेम, मी म्हटलं तसं इथिओपिया. त्याला अंगी बांधवायला हवे, भारतीयांना खूप गरज आहे त्याची. पण तरी मात्र की आता इतके 32 देश हिंडून आलो, तरी जेव्हा जेव्हा मुंबईला लँड होत असतं विमान, तेव्हा काहीतरी असं एक मनात वेगळंच येतं शेवटी, की ते राकेश शर्मांना माहिती नाही, इंदिरा गांधींनी विचारलं होतं, खरंच सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. बघितले तुमचे फोटोग्राफ्स. मला यांचं जास्ती आवडतं मित्रांनो ती ही गोष्ट, की हे एवढे आता सायन्सच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ठिकाणी एवढं परदेशी आणि फिरलेले आहेत, आणि एवढं नॉलेज, अफाट नॉलेज आहे. पण सगळ्यात महत्वाचं आवडती गोष्ट कुठली तर डाऊन टू अर्थ. एक दुसरी गोष्ट जर बघितलं तर शाळेत गेलो, एका कॉलेजात गेलो, एका कॉलनीत राहिलो, आता सुद्धा ठाण्यातच एकत्र राहतो. सो काय म्हणायचं, वी वर ऑलवेज युनायटेड. खूप छान. आणि मैत्रीची त्यामुळे खूपच किंमत, मूल्य मला माहिती आहे त्याचं. रुईयाने काय दिलं तर ज्ञान दिलं. सो वी डिसाइडेड दॅट एव्हरी सॅटर्डे वी विल मीट. आणि तो फाय गार्डनच्या अलीकडचं पहिलं गार्डन. तेव्हापासून ते सुरू झालं. आणि नितीनच आधी माझा जीवष्ट कंठस्थ मित्र, तर तेव्हा माझं हिमोग्लोबिन 6 झालं होतं. दुसऱ्या दिवशी सर्जरी शेड्यूल होती आणि आदल्या दिवशी टेस्ट करतात ना, बिलकुल, तर केलं तर हिमोग्लोबिन 6. सो सर्जन सेड हॅ, म्हणजे आय विल नॉट टेक इट ऑन टेबल. काही सर्जरीमध्ये झालं तर सर्जरी छोटीशी होती, तर म्हणे आपण आधी 6 बाटल्या रक्त देऊया. तर इथे तसं काही नाही ना. म्हणजे की गमतीने मी पुन्हा एक छान किस्सा आहे. ते जेव्हा बघा आपल्याकडे इंटरकॉम असायचे ऑफिसेसमध्ये, मोबाईलच्या आधीचा जमाना, आणि मग त्याला व्हॉइस मेसेजेस असायचा. बरोबर. तर मी केबिनमध्ये यायचो, बाहेर गेलेलो असलो, आणि सेक्रेटरीला बोलवायचं. एकीकडे करताना ते स्पीकर फोनवरती व्हॉइस मेसेजेस ऐकायचे खूप पटापट, म्हणजे ते डिलीट करता यायचे. अनेकदा अशी गंमत व्हायची की एखादा मित्राचा व्हॉइस मेसेज असला की तो शिवीने सुरू व्हायचा, आणि अरे काय रे तुला केबिनमध्ये बसता येत नाही का. आणि गमतीचा त्यात भाग सांगतो, कारण मी जेबीत नोकरी लावतो, त्यामुळे ऑल पेटंट्स आर असाइन्ड टू द कंपनी. म्हणजे ते जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल त्यांच्या नावावरती ते जातं. पण इन्व्हेंटर म्हणजे संशोधकाचं नाव हे त्या पेटंटवर आयुष्यभर राहतं. म्हणजे उद्या जेबीने दुसऱ्या कंपनीला विकलं समजा पेटंट, ते राहणार. इन्व्हेंटरचं नाव कोणी बदलू शकत नाही. तो एक सन्मान आहे. आणि तुम्ही फायनान्समध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यामुळे ते असाइनमेंट डीड जे असतं, विच कॅनॉट बी झिरो व्हॅल्यू, तर ते व्हॅल्यू करायला लागायचे. तर ते 1 रुपयाने असाइनमेंट डीड व्हायची, की आम्ही सगळे संशोधक वी यूज टू असाइन पेटंट टू द जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल. थांबायचं कुठेही करायला हवं, ते केलं. आणि दुसरा माझ्या सगळ्या छंदांनाही वेळ द्यायला होतो. मी गमतीने तेही सांगतो की प्रॉडक्ट रजिस्ट्रेशन वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी. उद्या 50 पेक्षा जास्त देशात 5000 प्रॉडक्ट्स रजिस्टर झालेली होती, की माझा कलिग येऊन सांगायचं, कोणी सांगायची की अरे ह्या देशात हे प्रॉडक्ट रजिस्टर झालं, की आनंद व्हायचा.
पण चॅनलाइज करायला पाहिजे. माझी दुसरी गंमत मी सांगतो, मी जेव्हा जेबीला जायचो, मी 32 वर्ष ठाणे ते वरळी बाय रोड गेलो. सो यू कॅन इमॅजिन, आधी 40 मिनिटात जायचो, पुढे 1.5 तास आणि काही अगदी असं काहीतरी स्ट्रेसफुल चालू असेल, असं काही असेल तर त्यावेळेला मी एखाद दिवशी असं ड्रायव्हरला सांगायचो, किंवा आधी मी ड्राईव्ह करायचो तेव्हा रुईया नाक्यावरती थांबायचो, एक चहा प्यायचा, ते उभं राहायचं, ती जी अशी तरुणाईची एनर्जी बघून यू, अगदी तुम्ही शांत होता, उत्साह येतो, खूप छान. परत ऑफिस त्यांच्या चेहऱ्यावरचा जो एनर्जी आहे ती आपण घेऊन पुढे जातो. आय डन इट सो मेनी टाइम्स. व्हेरी नाईस. आणि आता तर तुम्ही यंग मुलांना शिकवता, 60 नंतर मी आता पुन्हा तरुण होतोय. येस ती एनर्जी घेऊन परत घरी येतात. करू शकलात तर उत्तम. हे दोन्ही म्हणून म्हणजे कोण रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल असं नाही, चुकीचा स्टेक होल्डर्स कॉन्ट्रीब्युटर, म्हणजे कोणी करू शकतील वा तुम्ही केलं तर खूप असं बदलेल. म्हणजे तर तिघांचे इन्स्टेड ऑफ राईट तुम्ही छान केलं की रिस्पॉन्सिबल नाही पण स्टेक होल्डर्स. याच्यात विद्यार्थी आहेत आत्ताचे, मग इंडस्ट्रियलिस्ट आहेत, आंतरप्रुनर्स आहेत, आणि बाकीचे गव्हर्नमेंट पण रेग्युलेटरी जे आहेत ते, ह्या तिघांचं म्हणजे आपण इंडस्ट्री अकॅडमी या कोलॅबोरेशन हा म्हणजे चावून चोथा झालेला शब्द आहे. यू हॅव अ पॅशन, म्हणजे तुम्हाला पॅशन आहे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक. हे तुम्हाला स्वतःला आवडते. आता मला माहिती आहे वीणाजी ते छान गातात, प्रश्नच नाही, का त्यांच्यामुळे आवड निर्माण झाली तुम्हाला? हा दोन्ही, म्हणजे बायकोमुळे ती आवड वृद्धिंगत झाली असं आपण म्हणजे लग्नानंतर जास्ती. पहिलं एक मी कानसे नाही, त्यामुळे मी स्वतः. तुम्ही म्हणत होता चित्रांमध्ये जी मजा येते तसंच गाणं ऐकणाऱ्यामध्ये मजा. तुम्ही मगाशी आता आपण तो पण एक किस्सा सांगू शकलात तर मस्त, म्हणजे भीमसेन जोशी आणि जर शेअर करू शकलात तर म्हणजे तुमचा अनुभव होता तो. मी परळला माझं, आणि तिथे श्रीकृष्ण दुग्धालय परळकर ऐका.